श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनक्षणते केशरी, राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. सीमा सीमा अगं सौरभला चक्कर आली आहे म्हणे. अगं बाई काय सांगतेस, कुठे आहे? म्हणजे राधाचा फोन आला होता, गारू अण्णांनी घेतला होता. कमाल करतो ग बाई हा मुलगा. जरा ताप उतरला नाही की गेला लगेच भटकायला. ताप उतरला असला तरी वीकनेस असतोच ना, कोण समजावणार ह्याला? शे ते काय नाही. आता मार्कंड येत आहेत ना, मी त्यांना सांगणार आहे की सौरभला त्याच्या सोबतच घेऊन जा म्हणून. मार्कंडच्या सोबत असला की हा टिवल्या बावला तरी करणार नाही. पण मार्कंड दादा कायमचाच इथे येत असेल तर? मला नाही वाटत तसं. सीमा ते जाऊ दे, मला सांग कोण आहे त्याच्यासोबत? राधा येते का? नाही ग, केदार आहे त्याच्याबरोबर, तोच घेऊन येतोय त्याला. कळत नाही हा मुलगा. अवकाश. अगं बाई सौरभ, अरे सौरभ काय रे तू असा? सौरभ बस बस इकडे, बस 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 इकडे. आहे रे, बस टेकून बस. कशाला जायचंच रे बाहेर? हा रंजू, मिठाच्या पाण्याच्या घड्या हो ठेवू हो का? आणते आणते. बरं वाटत नाहीये तर शांतपणे घरात पडून राह. अरे असं डोकं बघ काय फणफणलाय, ताप आला वाटतायला परत. तू काळजी करू नको, मी इंजेक्शन देतो त्याला. काय रे असं करतोस? हा शांतपणे घरी पडून राहायचं ना. अजिबात ऐकत नाही हा मुलगा. मला उगीच काळजी वाटत राहते. काय कुठे बाहेर चक्कर बिक्कर येऊन पडला असतास? आम्हाला सगळ्यांना किती काळजी वाटत राहिली रे. हा आता बरं झालं केदार बरोबर होता म्हणून. एकटाच असतास तर काय झालं असतं? इंजेक्शन घे की तुला लगेच बरं वाटेल. हा शांतपणे पडून राहा. मी तुझ्यासाठी काहीतरी पेज करून आणते. पोटात काही नाहीये तुझ्या, वीकनेस आला असेल. आराम करायचा आता. हात सोड. हात सोड. केदार हरकण नवरा ना तुझा. मग या पोराबरोबर काय चाललंय? केदार केदार? कोण केदार? कोण केदार? बॉसला ओळखत नाही असं नाटक करतेस तू? या राघव मंत्रीला ओळखत नाहीयेस तू? राघव मंत्रीला? मला काही कळत नाहीये. तुम्ही दोघं धूळ फेकताय माझ्या डोळ्यात. ते अरे काय बोलतोयस तू? नवऱ्याला फसवून या पोराबरोबर अफेअर आहे तुझं. केदार केदार काय चाललंय तुझं? आणि हा पोरगा काय रे? कोण समजतोस मला? हे बघ केदार, त्या स्नो व्हाईटला भेटायला गेलो मी तर तिथे हेरगिरी करायला पोचलास तू. राघव मंत्रीवरती कुरघोडी करायचा प्रयत्न करणार तू. बच्चा आहेस अजून. केदार तिथे फूस लावतोस. अरे काय करतोय? आणि हिच्या कुशीत येऊन झोपतोय. केदार बोलतो काय ग, नवऱ्याला चालेल का तुझ्या? अरे काय बोलतोय तू? काय बोलतोय? अरे काय वाटतंय ते बोलशील का तू? मुलगा माझा, माझ्या
सीमा, अगं केदार नाही बोलत आहे, सगळं समजून घे. राघव मंत्री झालाय तो. पाहिलंच ना कसा भयंकर दिसत. त्याच्याबद्दल मनात आडी ठेवू नकोस ग. नाही तर तो कधीच बरा होणार नाही. कधीच बरा होणार नाही. सौरभ, खरंच आनंद झालाय. हो का? अगं म्हणजे आपल्या एखाद्या मित्राचं आय मीन मैत्रिणीचं लग्न ठरतंय, आनंद नाही होणार तर काय? आमच्या घरी आली असती, आय मीन केदारशी लग्न होऊन, तर ना अजून जाम धमाल आली असती. आपण सगळ्यांनी मिळून काय एन्जॉय केलं असतं यार. कोण समजतोस तुम्हाला? प्रत्येक गोष्ट तुला हवी तशी करायची का म्हणून? पहिल्या क्षणापासून बघते मी. कोण आहे मी तुझी? कोण आहे? बाबा तुम्ही या ना. अगं मी म्हटलं डॉक्टर प्रधानांना अचानक युएसला जावं लागलं. तू एकटी असशील, म्हटलं चला जाऊन चौकशी करूया. कशी आहेस? बरी आहे. तू घरी येते का राहायला? आय एम शुअर आता सरिताला काहीच ऑब्जेक्शन नसावं. नाही नको, मला सवय. सई मॅम सेमिनार आणि कॉन्फरन्स साठी जातच असतात, सो इट्स ओके. बरं राधा, गौतम कसा वाटला तुला? बाबा 2च तर दिवस झालेत. मला थोडा वेळ द्या. बेटा मला भीती वाटतेय. हे बघ आपल्याजवळ वेळ नाहीये आणि काही गोष्टी वेळच्या वेळीच व्हायला हव्यात. शिवाय त्यांना तू आवडलीयस, मग आता कसा विचार करायचा आहे? बाबा काय घेणार तुम्ही? कॉफी, थंड का काहीतरी खायला आणू? राधा, बरं कॉफी आण. आणते. सौरभ, त्या मुलाचे फोन अजून येतातच आहेत वाटतं. हॅलो राधा, कोण बोलतंय? मी सीमा धर्माधिकारी बोलतेय. मला जरा राधाशी बोलायचं होतं. आपण मी रजनीश मनोहर बोलतोय, राधाचे वडील. ओ नमस्कार. नमस्कार. काही काम होतं का? हा म्हणजे जरा महत्वाचं काम होतं राधाकडे. म्हणजे केदार बद्दल जरा बोलायचं होतं. आणि सौरभची तब्येतही बरी नाहीये ना, तर तीच ट्रीट करते त्याला. मला वाटतं मिसेस धर्माधिकारी, तुम्ही आता राधाशी संबंध ठेवू नये. कारण नातं जोडायला आम्ही आलो होतो तुमच्याकडे, पण त्यावेळेस तुम्ही आम्हाला काय ऐकवलं ते आठवतच असेल तुम्हाला. राधाला घर सांभाळता येणार नाही, कुटुंब काय असतं हे तिला माहीतच नाही, वगैरे वगैरे. मग आता कशाला हवी आहे राधा तुम्हाला? आणि तुमचा केदार डॉक्टर आहे ना, तो 50 डॉक्टर्सना ओळखत असेल. त्यामुळे लिव्ह माय डॉटर अलोन. तुम्ही माझ्या मुलीच्या आयुष्यातून दूर निघून जा. लेट हर बी हॅपी. डू यू अंडरस्टँड? बाबा कोणाशी बोलत होता तुम्ही? सीमा धर्माधिकारी. एवढं तोडून का बोलत होता? का नको बोलू? खूप मनस्ताप दिलाय त्या लोकांनी. आणि आता तुझं गौतमशी लग्न ठरतंय, त्यामुळे त्या लोकांचा गुंता आपल्या आयुष्यात नकोय आता. बाबा केदार पेशंट आहे, सौरभला बरं नाहीये. सीमा वहिनी टेन्शन मध्ये असेल. मी डॉक्टर आहे बाबा. मग अख्ख्या जगामध्ये तू एकटीच डॉक्टर आहेस का? आणि तू असं बोलतोय जणू काही तू त्यांच्याच फॅमिलीची आहेस. तुला आमच्या सुखदुःखांची पर्वा नाहीये?
सरिता म्हणते तेच खरंय. आपल्या प्रत्येकाची फरफट झालीये आयुष्याची. प्रत्येकाने सफर केलेलं आहे. त्यामुळे आता आणखीन गुंते नकोयत राधा. तू त्या लोकांच्या भानगडीत पडू नकोस प्लीज. आणि बघ, तू गौतम बद्दलचा निर्णय लवकर घे. हे लग्न लवकरात लवकर व्हायला हवं बाबा. नाही तर मी टेन्शननी मरून जाईन एक दिवस. बाबा राधा 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 हा इतकी झोप येते. अहो पण सीमा वहिनी, त्या राधाच्या वडिलांना चिडायला झाला काय एवढा? काही कळायला मार्ग नाही हो. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही तिच्या आयुष्यातून निघून जा म्हणून. पण सौरभचा फोन पाहिला तर राधा आणि सौरभचे एकमेकांना मॅक्सिमम कॉल्स आहेत. याचा अर्थ तिला आपल्याशी मैत्री करायची आहे. बरोबर ना? मग यांना एवढं राग येण्याचं काय कारण होतं कळलं नाही मला. जाऊ द्यावं सीमा वहिनी, ती मंडळी आपल्याकडे आली होती तेव्हा तुम्ही त्यांचा अपमान केलात ना, त्यांना लागेल असा बोललात ना, मग फिट्टमपाट झाली. जाऊ दे. चिठ्ठीचा काय प्रकरण आहे? त्यात गारू अण्णांनी सांगितलं मला. तो राघव मंत्रीचाच काहीतरी उद्योग असणार. असा? पण मग ही मिताली कोण? ती लोणावळ्याला हरवली ती तर नाही ना? ती कशी असेल? हा, आणि ती आपल्या केदारला प्रिय केदार असं कसं लिहिल ना? हा, ते पण बरोबर. अहो, आपण म्हणतोय हा राघव मंत्रीचा उद्योग, पण मग ही चिठ्ठी केदारच्या नावाने कशी? म्हणजे ही मिताली दुसरीच कोणीतरी असणार. तीही राघवच्या नाही, केदारच्या आयुष्यातली. खूप मनस्ताप दिलाय त्या लोकांनी. आणि आता तुझं गौतमशी लग्न ठरतंय. त्यामुळे त्या लोकांचा गुंता आपल्या आयुष्यात नकोय आता. तू असं बोलतोय जणू काही तू त्यांच्याच फॅमिलीची आहेस. तुला आमच्या सुखदुःखांची पर्वा नाहीये. आपल्या प्रत्येकाची फरफट झालीये आयुष्याची. त्यामुळे आता आणखीन गुंते नकोयत राधा. तू त्या लोकांच्या भानगडीत पडू नकोस प्लीज. हॅलो सौरभ. नाही राधा, अगं मी बोलतेय सीमा. मला तुमच्याशीच बोलायचं होतं. बाबा खूप बोलले ना तुम्हाला? मला नाही, इट्स ओके. इट्स ऍब्सोल्युटली ओके. मागे मीही त्यांच्याशी खूप रूडली बोलले होते. आणि खरं सांगू का, या क्षणी माझ्यासाठी ते महत्वाचं नाहीये. माझ्यासाठी महत्वाचं आहे ते माझं घर. केदारनी या सगळ्या प्रकरणातनं बाहेर येणं गरजेचं आहे ग. सौरभला या सगळ्या गोष्टींचा इतका स्ट्रेस आलाय. अजूनही त्याला बरं वाटत नाहीये, पण जरा बरं वाटलं ना की लगेच बाहेर जातो ग. तो ऐकतच नाहीये माझं. काय करतोय तो आता? अजूनही ग्लानीतच आहे. मी येईन उद्या त्याला बघायला. ये खरंच ये. मलाही जरा मॉरल सपोर्ट मिळेल. दादांचं इथे काय वेगळंच चाललंय. इतकं सांगूनही ते पुन्हा केदारलाच घालून पाडून बोलताय. गॉड, इतकी काळजी वाटते ना मला राधा. त्यात रंजूची प्रेग्नन्सी आणि बिचारीच्या भोवती घरात इतकी टेन्शन्स आहेत. सौरभ पण दाखवतो नाचरेपणा, पण इतकाच सेन्सिटिव्ह मुलगा आहे तो. पटकन एखादी गोष्ट मनाला लावून घेतो.
सध्या केदारला बरा करण्याच्या विचाराने नुसता झपाटला गेलाय. त्यापायी त्याची इतकी दगदग होते, त्यामुळे त्याच्या तब्येतीवर परिणाम होतोय. खूप काळजी वाटते ग मला त्याची. त्याला प्लीज आराम करायला सांगा. हो दादा, तू आलीस तर खरंच खूप बरं होईल. ओके, ठेवते मी फोन. ओके, बाय. तुम्ही? अरे मग कोण येणार? का तुला दुसरं कोणी हवं होतं? अरे यार, झालं हिचं सुरू. अरे मग काय अवली, हा एवढा आजारी आणि मला कोणी साधा फोनही केला नाही. हा इतका आजारी वगैरे नाहीये. काय ते अंथरुणाला खिळलोय का? जरासा ताप आला तर एवढं काय धावत पळत येण्याची गरज होती? जरासा ताप? सौरभ, तुला काहीही झालं तरी मला काळजी वाटते, माहितीये ना तुला. सौर्या, अरे तिच्या पोटाला टाके पडलेत, तरी ती इथे आली तुझ्यासाठी. नको ना यार इरिटेट करू. बघितलंस ना अवली, मी सांगितलेला शब्दन शब्द खरा होता. राधा आपल्या ग्रुपमध्ये आली आणि तेव्हापासून सगळंच बिघडायला लागलं. आय जस्ट हेट हर. मला खूप राग येतो तिचा, मला खूप राग येतो तिचा. अरे सांगितलं ना तुला, माझ्या पाठीत उसण भरली होती मोडून, म्हणून नाही आलो. तरी तुझं आपलं तेच तेच चालू आहे. मॉर्निंग वॉकला का नाही आला, मॉर्निंग वॉकला का नाही आला, काय चाललंय तुझं? अरे तुझा मित्र आहे ना इथे, एवढा मोठा वैद्य, माझ्याकडे आला असतास ना, अशी एका चुटकीमध्ये तुझी उसण घालवली असते मी. पण नाही, पिकतं तिथे विकत नाही, आमची किंमत आहे कोणाला? किती वाद घालतोस रे, सारखी किरकिर किरकिर चालू असते. जगात काही चांगलं आहे, काही दिसतं की नाही तुला? सारखं आपलं याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, काही अर्थ नाही त्याच्यात. आता तू मार्कंड येणार आहे ना आज, त्याला मी सांगणार याला घेऊन जा आफ्रिकेला, म्हणजे तिकडे हा सुखी, इकडे आम्ही सारे सुखी. अजिबात नाही, मार्कंड बरोबर मी जाणारच नाही, उलट त्याला इथे ठेवून घेणार आहे. त्याचा पाय बांधून ठेवतो खुंटीला. ही घरामधली सगळी गाढवं भरलेली आहेत ना, यांना हाकायला या मेंढरांना तो मार्कंडच पाहिजे. बरोबर आहे. बरं, आमचे ते धाकटे चिरंजीव सौरभ राव कुठे आहेत? त्याचे मित्र आले, त्यांच्यावर आहे तो. वा, मित्र आले, छान. म्हणजे आता माकड उड्या मारत फिरत असेल. आणि ते दुसरे चिरंजीव केदारराव पावळट. अरे अरे अरे, एक दिवस ना तुम्हाला सगळ्यांना तो गुंडाळणार आहे बघा. पश्चाताप करायची वेळ येते की नाही बघा तुमच्या. दादासाहेब, या दादा. आयुष्यमान बाबा. काय रे, काय काम काढलंस? दादा, मला घरातल्या सगळ्यांशी खूप महत्वाचं बोलायचं होतं. सगळ्यांना बोलवता का प्लीज? हो, बोलवतो ना. फक्त कुटुंबातली माणसं. हो, बोलवतो. काय झालं काय एवढं? हॅलो. काय राधा, कशी आहेस? आय एम फाईन. आणि तुझा तो मित्र सौरभ, त्या दिवशी नाही का अचानक कोलॅप्स झाला होता? हो ना, अजिबात ऐकत नाही तू मुलगा. मला ना त्याची इतकी काळजी वाटते. पण आय मीन, औषधं वेळेवर घ्यायला पाहिजे ना. कोणीही असो. ऍब्सोल्युटली राईट. चांगला झाप त्याला. नाही. हॅलो. हो हो ना. हॅलो. अगं काही नाही, डॉक्टर प्रधानांचा फोन आला होता.
विचारत होत्या राधाला घेऊन कुठे गेलास की नाही. मी म्हटलं नाही अहो, संधीच नाही दिली तिने मला. आय एम सॉरी. अगं आय वॉज जस्ट जोकिंग. मला माहिती आहे तू खूप बिझी आहेस, पण तुझ्या रिमोट कंट्रोलला तिथे अमेरिकेत सुद्धा तुझी काळजी वाटते ना. काय करू मी? ओ प्लीज. डोंट बी सिरियस. ओके बरं मला सांग, मी आणि नभा आजी आज तुझ्या बाबांकडे जाणार आहोत दुपारी. तुम्हाला विचारायचं होतं, कॅन यू जॉईन अस? हॅलो